राणीनगर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख बंडू दळवे आणि सामाजिक कार्यकर्त्या वैशाली दळवे यांच्या वतीने भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। हा दहीहंडी उत्सव शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते, परिसरातील नागरिक महिला यांच्या उपस्थितीत दहीहंडीचे पूजन करीत कार्यक्रमास सुरुवात झाली। यावेळी दळवी परिवाराकडून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। बाळगोपाळांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या दहीहंडीचा आनंद द्विगुणित केला। शिवसेना महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांनी दळवी परिवाराचे कौतुक व्यक्त करीत उपस्थित नागरिकांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या। शिवसेना महानगराच्या वतीने स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं आपण या जे कोणता पथक आणले त्याचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं मला विनंती आहे। आणि या ठिकाणी हा उत्सव हा एवढा मोठा दहीहंडी उत्सव या ठिकाणी जो काही संपन्न होत आहे त्याचं आयोजन त्यांनी केलं ते आमचे सहकारी बंडू शेठ दळवी यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहेत। राजकारणामध्ये राजकारण करत असताना निवडणुकांमध्ये निवडणूक आपण बघतो, परंतु कुठलीही निवडणूक असताना आपल्या परिसरातील नागरिकांसाठी दहीहंडी उत्सव करत असताना त्या मनोभावे आणि त्या उत्साहाने बंडू शेठ आणि त्यांची संपूर्ण टीम करते त्यांचं मनापासून कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आणि या कार्यक्रमाला उपस्थित शिवसेनेचे आमचे सर्वच टोलामोलाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, महिला आघाडीच्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो। खरं तर सण उत्सव ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि नाशिक म्हटलं की धार्मिक भूमी आहे तशी यात्रिक भूमी सुद्धा आहे। आणि धार्मिक भूमीमध्ये ही सिंहस्थ कुंभनगरी आहे। या सिंहस्थ कुंभनगरीमध्ये बंडू शेठ दळवी यांच्या या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी केले त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व भाविक भक्तांना परिसरातील सर्व नागरिकांना या सर्व टीमला या दहीहंडी उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा आणि गोपाळ कृष्ण भगवान आपल्या सर्व मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करो या मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आयोजकांना आणि या सगळ्या सहभागी या मंडळांना मनापासून शुभेच्छा। या ठिकाणी सांताक्रूज येथील पथक दहीहंडी फोडण्यासाठी दाखल झाले होते। गोविंदा रे गोपाळा, गोविंदा आला रे गोविंदा आला विविध डीजेच्या गाण्यांवर उत्साहाला रंगत आणली। सर्वप्रथम सांताक्रूज येथील पथकाने 7 थर लावत दहीहंडीला सलामी दिली। संपूर्ण परिसर भगवामय करण्यात आला होता। फटाक्यांची आतिषबाजी व डीजेचे गाणे सुरू असताना शेवटी 5 थर लावून दहीहंडी फोडण्यात आली। दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला 31,000 रुपयाची रोख रक्कम व सन्मान चिन्ह जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर तसेच महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्या हस्ते भेट देण्यात आली। यावेळी 101 किलोचा दहीहंडीचा प्रसाद उपस्थित नागरिकांना वाटप करण्यात आला।
यावेळी शिवसेनेच्या वतीने बाळगोपाळ यांच्या वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील विविध बाळगोपाळ साधू संत महंतांची वेशभूषा करून आले होते। यातील सर्वांना विविध प्रकारचे बक्षीस वाटप करण्यात आले। दरवर्षी नेहमीप्रमाणे गणपती उत्सव, दहीहंडी उत्सव यांसह नवरात्र उत्सव असे वेगवेगळे उत्सव मोठ्या थाटामाटात बंडू दळवी यांच्या वतीने साजरे केले जातात। नागरिकांनी दळवी यांच्या कार्याचे कौतुक केले आहे। या प्रसंगी बाळकृष्ण शिरसाट, सुनील पाटील, सचिन राणे, विष्णू पवार, राजू कदम, रवी गामणे, त्र्यंबक कोंबडे, आकाश कदम, श्रुती नाईक, शारदा दोंदे, शोभा दोंदे, राधा घोरपडे यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।